गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण बनवूया ज्या पद्धतीने महाप्रसादात भंडाऱ्यामध्ये, म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये नाही, भंडारामध्ये महाप्रसादामध्ये ज्या पद्धतीने डाळभाजी बनवतात त्या पद्धतीने आपण आज डाळभाजी बनवूया. तर चला बघूया झटपट रेसिपी. आता आपण प्रिपरेशन करतो आहे भंडारा टाईप, म्हणजेच महाप्रसादामध्ये जी डाळभाजी बनवल्या जाते त्या डाळभाजी बनवण्यासाठी आपण आता प्रिपरेशन करतो आहे. ठीक आहे. जनरली महाप्रसादामध्ये जेव्हा आपण डाळभाजी बनवतात त्यावेळेस मिक्स डाळीचा यूज केला जातो. आपण तुरीच्या डाळीचीही डाळभाजी करू शकतो. त्यासाठी डाळ आणि पालक स्वच्छ धुवून ती बॉईल करायला मांडून द्यायची आहे. मी मिक्स डाळीचा यूज केलेला आहे, कारण आपण जेव्हा भंडाऱ्यामध्ये बघतो ती मिक्स डाळ असते, कारण बहुतेक लोक तिथे दान देतात, तर त्या डिफरंट विविध प्रकारच्या डाळी असतात, म्हणून आपण मिक्स डाळीचा यूज केलेला आहे. मिक्स डाळ आणि पालक, त्यामध्ये शेंगदाणे आपण ऑलरेडी धुवून बॉईल करायला कुकरमध्ये मांडून दिलेले आहे. जोवर ही होते डाळभाजी बॉईल करून होते तोवर आपल्याला त्याच्या तडक्याचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 चम्मच चण्याच्या डाळीचं पीठ लागणार आहे, जे आपल्याला थोडंसं पाणी टाकून लिक्विडी करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण फोडणी घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, मिरची, टमाटर, लसूण आणि सांबार. तर हे आपण फोडणीसाठी साहित्य वापरणार आहोत. हे फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बॉईल आल्यानंतर आपल्याला हे बेसनाचं पाणी घालायचं आहे, जेणेकरून ते घट्ट येईल. आणि त्यानंतर जेव्हा ती पूर्णतः शिजून जाईल त्यानंतर आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे वरून. त्या तडक्यामध्ये आपल्याला राई, जिरं, कढीपत्ता, सांबार प्लस दरदरीत आपल्याला धणे आणि मेथीदाणा कुटून घ्यायचा आहे. तीळ ऑप्शनल आहे, आपण टाकू शकतो, अदरवाईज नाही. पण हे पण थोडे टाकल्याने आपल्याला कसं होतं, त्याचा चव, त्याची जी सुगंध आहे ते इन्हान्स होतो, वाढतो, म्हणून हे पण आपण घालायलाच पाहिजे. आणि अगदी सुरेख वाटते, अगदी घट्ट म्हणते, आणि तिला आपण पुरीसोबत आणि पोळीसोबत बिलकुल इझिली खाऊ शकतो. चला तर करूया तडक्याचे आपण फोडणीची तयारी करू, त्यानंतर आपण तडक्याची तयारी करू. आपली डाळभाजी झाली आहे बॉईल. ठीक आहे, मी त्याला घोळून ठेवलेली आहे. इथे मी लसणाचा आणि धन्याचा, मिरचीचा कूट केलेला आहे, आणि फोडणीसाठी कांदा, मिरची आणि टमाटरचे मोठे मोठे काप केले आहे, अगदी एकदम स्लाइस करून ठेवलेले आहेत. आणि इथे आपलं तेल झालं आहे हॉट. आता आपल्याला घालायची फोडणी. 2 चम्मच तेल घातलेलं आहे मी. राई, जिरं घालून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे, आणि थोडा मिरची झाली की त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा. आपला कांदा झालेला आहे, यामध्ये आपण घालत आहे लसूण, धने आणि मिरचीचा कूट. छान असं परतवून घ्यायचं आहे, थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले, म्हणजे हळद, तिखट आणि मीठ. आणि त्यानंतर आपल्याला आपण ही जी बॉईल केलेली डाळभाजी आहे, पालक आणि डाळ, ती याच्यामध्ये घालायची. यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेतलेले आहे. त्यांना थोडं परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टमाटर आणि सांबार. टमाटर झालेले आहेत बघा, असे छान लुसलुशीत होऊ द्यायचे. आता आपल्याला याच्यामध्ये पालक आणि डाळ घालून घ्यायची आहे. तरी घट्टसर झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून पातळसर करून घ्यायची. बेसन लावून चुकलेलो आहोत, आणि बघा बेसन लावल्यानंतर ही अशी घट्ट बनलेली आहे. आता आपल्याला याला द्यायचं आहे, याला आली आहे 1 उकळी. तर आता आपल्याला याला द्यायचा आहे तडका. तर करूया तडक्याची तयारी. इथे आपण घेतलं आहे एक पॅन. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चम्मच ऑइल, राई, जिरं अँड pour it. आपण तडका देण्यासाठी तयारी केली आहे. तेल झालेलं आहे, त्याच्यामधून राई, जिरं घातलेलं आहे. त्यात आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता. हे तडकल्यानंतर हे सगळं नॉईज अवॉइड करा, कारण आता इलेक्शन सुरू आहे, तर हे सगळं सहन करावंच लागणार आहे. तर मी काहीच करू शकत नाही त्याला. हे झालेलं आहे. त्यात आपल्याला घालायचं आहे कढी, सांबार आणि
थोडं तिखट, पोळी हळद नाही घातली तरी चालत, पण तिखट घालायचं. त्याला थोडंसं स्टर करून घ्यायचं आपल्याला, मिक्स म्हणतात त्याला, राईट. मिक्स झालेलं आहे, आपला तडका तयार झालेला आहे. इकडे आपली डाळ भाजी झालेली आहे आणि या तडक्याला आता आपल्याला अशामध्ये घालायचं. दुरून घालायचं, गरम आहे सगळं. आणि आता ही आपली डाळ भाजी महाप्रसाद स्टाईल रेडी झाली आहे बघा. आहे ना घट्ट? तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, फॉलो करा चॅनलला आणि नक्कीही करून बघा. तुम्हाला खरंच खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.